एक मोठी बातमी आहे, कारण आजपासून नवं आर्थिक वर्ष सुरू झालंय। मात्र नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी हवाई इंधन आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर मात्र चांगलाच महागलाय। एटीएफ लिटरच्या मागे 110 रुपयांनी महागलाय, तर व्यावसायिक गॅस सिलेंडर 200 रुपयांनी महाग झालाय। महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकारनं बांधकाम व्यावसायिकांना दिलासा दिलाय। रेडी रेकनरच्या दरामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीयेत। तर या घडामोडी सविस्तरपणे जाणून घेऊयात। युद्धाच्या महिनाभरामध्ये हवाई इंधन हे लिटरच्या मागे 110 रुपयांनी महाग झाले। युद्धाच्या आधी 96,638 रुपये प्रति किलो लिटर असलेलं हवाई इंधन आता 2,07,000 रुपयांच्या घरात गेलंय। मुंबईमध्ये तब्बल 115% वाढ झाली आहे। कुठल्याही विमान प्रवासामध्ये एकूण खर्चात 30 ते 40% हवाई इंधन खर्चाचा समावेश असतो। त्यानुसार आता या दरवाढीमुळे विमान प्रवास देखील महाग झालाय। तर एटीएफ दुप्पट महागलेला आहे। काय काय होणार आहे त्यामुळे आपण बघूया। देशी आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास देखील यामुळे महागणार आहे। विमान कंपन्या विमानांच्या अनेक फेऱ्या कमी करतील। विमान प्रवासी रेल्वेचा पर्याय निवडू शकतात। प्रवासी आणि फेऱ्या घटल्या तर विमान कंपन्यांना नुकसान सोसावं लागू शकतं। विमानाद्वारे होणारी माल वाहतूक देखील महागेल। माल वाहतूक मध्ये घट देखील होऊ शकते। माल वाहतूक घटली तर विमान कंपन्यांना देखील या सगळ्याचा फटका बसू शकतो। प्रवासी आणि माल वाहतूक घटल्यास तिकिटामधून सरकारला मिळणारा कर देखील घटणार आहे। केंद्र सरकारने पुन्हा एकदा व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या